नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रिपरेशन्स ऑफ हॅलो अल्केन्स हा पार्ट बघणार आहोत, ज्याच्यामध्ये काही पर्सनल ट्रिक्स आपण हॅलो अल्केन्सच्या प्रिपरेशनसाठी वापरणार आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण अल्कोहोलपासून हॅलो अल्केन्स म्हणजेच अल्किल हॅलाइड्स कशा पद्धतीनं प्रिपेअर केले जातात आणि ते ट्रिकच्या साहाय्याने कसे लक्षात ठेवायचे हे बघणार आहोत. त्यामध्ये पहिली ट्रिक आपण वापरणार आहे ती म्हणजे थायोनिल क्लोराईड आणि फॉस्फरस पेंटॅक्लोराईड SOCl2 आणि PCl5च्या माध्यमातून आपण अल्किल हॅलाइड प्रिपेअर करताना 2 वेळा अल्कोहोल आपण लिहून घेतला. त्याच्यामध्ये पहिल्या रिॲक्शनमध्ये आपण अल्कोहोल SOCl2 सोबत ट्रीट करतोय. ही रिॲक्शन किंवा या रिॲक्शनचा प्रोडक्ट कशा पद्धतीने लिहायचा बघा. SOCl2चे मी 3 पार्ट करतोय. त्याच्यामध्ये पहिला पार्ट क्लोरीन आणि तिसरा पार्ट हा सुद्धा क्लोरीनच लिहिलेला आहे. त्यामध्ये राहिलेला पार्ट SO हा 2 क्लोरीनच्या मध्ये लिहून घ्यायचा. ठीक आहे. तर ROHचे 3 पार्ट ROH. आता बघा, पहिल्या पार्टमध्ये RCl हा पहिला प्रोडक्ट झाला. दुसऱ्या पार्टमध्ये OSO म्हणजेच SO2 हा दुसरा पार्ट झाला आणि तिसऱ्या पार्टमधला HCl हा तिसरा प्रोडक्ट आपला मिळालेला आहे. त्याच पद्धतीनं PCl5चे सुद्धा आपण 3 पार्ट करणार आहोत. त्यामध्ये पहिला पार्ट Cl आणि तिसरा पार्टसुद्धा Cl असणार आहे. तर त्या दोघांच्यामध्ये आपण राहिलेला पार्ट म्हणजेच PCl3 लिहून घेतोय. तर ROHचे 3 पार्ट ROH. बघा, आपले 3 प्रोडक्ट आपल्याला मिळाले. पहिला RCl, दुसरा POCl3 आणि तिसरा HCl. अशा पद्धतीने या दोन्ही रिॲक्शन्स आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं लक्षात ठेवता येतील. यानंतर आपण पुढं दुसऱ्या ट्रिकमध्ये दुसरे 2 प्रिपरेशन्स 3 प्रिपरेशन्स बघणार आहोत, ज्यामध्ये आपण अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्किल हॅलाइडमध्ये करताना HCl/ZnCl2 PCl3 आणि NaBr/H2SO4 यांचा वापर करतो. त्याच्यासाठी आपण 3 रिॲक्शन तयार करणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा अल्कोहोल HCl सोबत ट्रीट करतोय इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2. दुसऱ्या रिॲक्शनमध्ये PCl3 सोबत, तर तिसऱ्या रिॲक्शनमध्ये सोडियम ब्रोमाइड सोबत आपण अल्कोहोलची रिॲक्शन करतोय. या रिॲक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला तिसऱ्या रिॲक्शनमध्ये तिसरा रिॲक्टंट वापरतोय H2SO4. तो लिहायचा कसा आहे बघा, HSO4. आणि प्रत्येक रिॲक्टंटचे आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जड 2 आयन्स तयार करणार आहोत. हे सगळ्यात या रिॲक्शनमधली महत्त्वाची ट्रिक आहे. म्हणजे अल्कोहोलचं आपण डिवायडेशन करणार आहे R पॉझिटिव्ह OH निगेटिव्हमध्ये. तर HClचं H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह असे 2 पार्ट करतोय. अँड वी already know that there is attraction between oppositely charged ions. Therefore, positively charged R group means alkyl and negatively charged chlorine gets attached and form alkyl halide, and negatively charged OH and H forms H2O. In next reaction, ROH is divided into R plus and OH minus, and PCl3 is divided into P plus Cl minus. पण या रिॲक्शनमध्ये महत्त्वाची गोष्ट बघा, क्लोरीन 3 आहेत, त्यामुळं 3 अल्किल ग्रुप्स आपल्याला लागणार आहेत. त्याच्यासाठी रिॲक्टंटमध्ये ROHचे 3 मोलिक्यूल घ्यावे लागतील. आपल्याला 3 अल्किल हॅलाइड मिळतील आणि POH बरोबर 3 OH मोलिक्यूल बरोबर एकत्र येतो आणि POH थ्राईस प्रिपेअर करतो. तर तिसऱ्या रिॲक्शनमध्ये ROHचे 2 पार्ट, अल्कोहोलचे R प्लस OH मायनस, सोडियम ब्रोमाइडचे 2 पार्ट Na प्लस Br मायनस, तर H2SO4चे 2 पार्ट आपण केले H प्लस HSO4 मायनस. R प्लस आणि Br मायनस एकत्र येतील, RBr प्रिपेअर करतील, बिकॉज दे हॅव अपोजिट चार्जेस अँड वी गेट अल्किल हॅलाइड. देन sodium, positively charged sodium and negatively charged HSO4 gets attached and forms NaHSO4, and remaining HOH forms H2O. In this way we get 3 reactions by a easy trick. We get alkyl halide from